संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा दिवस खूप छान जाऊ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ माझा खूप मकर संक्रांती विशेष आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही काय केलं, कुठे कोणत्या कोणत्या देवाला गेलो, कसे आमच्याकडची पद्धत ते तुम्हाला सगळं समजेल व्हिडिओ कंटिन्यू केलं. तर मी आज अशी रेडी झालते तयार म्हणजे जायसाठी. आणि आज सगळ्याच बायांना स्पेशल दिवस असतो. आज सगळ्यांनाच वाटतं की मी आज छान दिसले पाहिजे. तसंच मलाही वाटतं की आज मी छान दिसले पाहिजे, सगळ्यात उठून दिसलो पाहिजे असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. त्यामुळे हा थोडासा एक प्रयत्न केलेला छान दिसण्यासाठी. साधं सिंपल मेकअप काहीच नाही केला, फक्त साडी आणि गळ्यात ते घातलं. त्यामुळे असं म्हणजे छान वाटतं मला थोडं जरी केलं तरी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मस्तपैकी आज सकाळ झालेली होती आणि आज खूप मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे सगळ्यांसाठी खूप खास असतो, मग खूप सगळ्या महिलांसाठी. तर आज पुरणाचा स्वयंपाक चालला होता. आज बरेच जण म्हणत होते की पुरण नाही घालायचं, म्हणजे देवांना निवद नाही दाखवायचा. पण कितीही निवद नाही दाखवायचं म्हणजे आज म्हणजे एकादश असल्यामुळे म्हणतात की निवद लागू नाही होत. पण कितीही जरी निवद नाही दाखवायचा मला तरी आपल्या घरात जोपर्यंत आपण पोळ्या करत नाही तोपर्यंत म्हणजे असं सण वाटतच नाही. फक्त रिकामा वाटतं जर पोळ्या बिते काय असं स्वयंपाक नाही केला तर म्हणलं आपण सगळ्यांसाठी खायला तर करू शकतो ना. म्हणून मी मस्तपैकी सगळा स्वयंपाक करून घेतला. जे असतं ते पुरणपोळी केली, भजी पापडी सगळं जेवढं असतं तेवढं सगळं करून घेतलं. आज काही ठिकाणी तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या म्हणजे चपात्या करतात. तर आमच्याकडे पण करतात, पण माझ्या मुलांना काही शेंगदाण्याच्या चपात्या आवडत नाही म्हणून मी आज पोळ्या करत होते. कारण आज तिळाच्या म्हणजे मानच असतो की तिळाच्या चपात्या करायचा. नंतर स्वयंपाक करता करता खूप उशीर झाला तर मग मला ओशाचं सामान करायचं, तो ओसा करायचा होता. तर मुलांनी थोडीशी मदत करू लागली ओसा करायला आणि सगळा ओसा तयार करून झाला. पण एक गोष्ट विसरत होती, जी आठवल ते मी टाकत होते आणून. कारण बऱ्याच गोष्टी असतात की ओशामध्ये सगळं टाकायला लागतात, जे असेल ते. तीळ पण राहिलं होतं माझ्याकडून, मग तीळ पण टाकून घेतलं मी. आणि नंतर परत मला गव्हाच्या ठुशा आणायच्या राहिल्या होत्या, कारण मी त्या विसरले होते. काल दिल्या होत्या आमच्या सासूबाईंनी, पण ते कुठं पडलं तर कळलंच नाही. मग परत वावरात गेले आणि घेऊन आले. आणि असं मी थोडंसं त्याला भाजून घेतलं. कारण चुलीत भाजतात, मग आता काही चूल एवढ्यासाठी पेटवायचे मला, म्हणून म्हणलं जा त्या गॅसवर पेटवून हे करून घ्या. आणि वौसा मी हे करून घेतला. आणि म्हणलं घरातल्या आमच्या सासूबाईने सांगितलं होतं की घरातल्या देवाला निवड ठेवायचं काही झालं तरी. म्हणून म्हणलं मग आपण तेवढं तरी निवड मला गावात नाही नेलं तरी चालेल देवळात, पण घरात ठेवून घ्या आपलं. जा असं नाही म्हणजे नसेल दाखवत तरी आपलं करून घ्यायचं. म्हणून मी निवड भरून घेतले, सगळे डब्यात भरून घेतले, सगळं उरकून घेतलं सगळं, म्हणजे एवढं असतं तेवढं. आता मला उरकायचं होतं. तर गावात आमचं जवळजवळ आम्हाला गावात जायचं तर ओसायला 2 किलोमीटर आमच्या घरापासून गाव आहे आमचं. चला म्हणलं आता आपलं उरकून घ्यावा. म्हणून साडीकडे गेली. काल साडी इस्त्री करायला दिली होती, ती साडी इस्त्री करून आणली होती त्यांनी. मग ती साडी घातली मी आणि खूप छान असा लुक दिसत होता. आणि मेकअप मला आमच्या तिकडे ताईच्या घरी जाऊन करायचा होता, कारण त्यांना जाता तर त्यांना घेऊन जायचं होतं गावामध्ये त्यांच्यासोबत. कारण एकटं काय आपल्याला जाऊ नाही वाटत गावामध्ये. त्यामुळे सगळे असलं की छान वाटतं, म्हणून आम्ही दोघी तिघी जाणार होतो. त्यासाठी मी तिकडे चालले होते आणि मग तिकडे जाऊनच मेकअप ते करणार होते. घरी जाऊन मी उरकलं, पण तरी आमच्या ताईचं काही उरकत नव्हतं. कारण केल्या त्यांचं चाललं होतं शोधाशोध. मी गेल्या तेव्हा त्याचं बऱ्यापैकी उरकलं होतं, पण त्यांना नंतर काय ते मला माझ्यासाठी न शोधत होत्या, पण ती सापडत होते त्यांना. त्यांनी खूप वेळ बघितल्यानंतर मग त्यांना कुठं सापडली, पण ती पण माझ्या नाकात बसलीच नाही. कारण तिने दाबायची होती चिमट्याची, तर ती बसत नव्हती. त्यामुळं मग हे केलं. आणि मग त्यांनी परत एक साडी बदलली, कारण ती साडी त्यांना छान वाटत नव्हती म्हणून एवढी. मग परत त्यांनी एक साडी बदलून परत उरकायला वेळ गेला आम्हाला. बरेच 4 वाजले होते जवळजवळ उरकायला. मग असं आम्ही असं दोघी तयार झालो होतो आज. आणि माझं चाललं होतं त्यांना चिडवायचं काम, की मी नंतर येऊन उरकलं तर तुमचं उरकलं नाही पहिल्यापासून असून तुम्ही अजून उरकितीचे उरकलं पितो बरं. सगळं झालं महापार पार मेकअप डोकं बिकं सगळं केलं मी, ते येऊनच केले. उघडायला काय घेतले म्हणताय? अहो सेम सेम साडी घातली म्हणजे मी आत्ताच म्हणलं. आणि मी ताई आणि आमच्या शेजारची म्हणजे आमची मैत्रीण आम्ही 3 जण सोबत जाणार होतो. तर त्यांनी पण सेम साडी घेतली होती, कारण मला माहीत नव्हतं त्या कोणती साडी घालणार आहेत. त्याच्यामुळे म्हणलं आम्ही सेम सेम साड्या झाल्या तर मग छान, त्यामुळे छान उलट सेम सेम साडी छान दिसतात म्हणून म्हणलं बरं झालं. मग आम्ही असं छानपैकी तयार झालो होतो आणि गावात जाणार होतो. तर बघू शकता तुम्ही. आणि वौसा तिघींनी पण घेतला होता आणि देवळात गेलो होतो. मग देवळात भरपूर गर्दी होती, कारण 3च्या नंतर वौसात असल्यामुळं गर्दी भरपूर झाल्यामुळं थोडासा वेळ गेला. आणि मग नंतर मस्तपैकी मंदिरात गेलो, देवाचं दर्शन घेतलं, देवाला बसलं, सगळं निवत्ते ठेवलं. निवत्ते नव्हतं आणलं, पण तिळगुळ ते ठेवलो, पाया पडलो, सगळं झालं. आणि नंतर मग बाहेर आलो. मस्त आज देवाचं दर्शन झालं. आणि नंतर मग वसायचं काम चालू होतं. जिथे आमच्या पहिल्या पुजारीण बाया असतात त्यांना वसलं जातं. आणि नंतर मग बाकीच्या बाया म्हणजे ज्या लेडीज असतात, महिला असतात, त्यांना वशितात. त्यासाठी आमचं वसायचं काम चाललं होतं. आणि आमच्या ताईने त्या माझाच व्हिडिओ काढत आहे, तू सगळ्यांचा व्हिडिओ काढते. मग त्यांचा व्हिडिओ पहिल्यांदा काढायला घेतला आणि मग तो विसरला जाता. असं होतं ना आपल्याकडून काही गोष्टी. आणि या दोघीजणी आणि खूप अशा महिला आहेत आमच्या गावामध्ये, भरपूर म्हणजे भरपूर येतात.
बघू शकता तुम्ही आमच्याकडे का ओसण्याची पद्धत कशी आहे ते. आणि आजचा दिवस म्हणजे तिळगुळ या गोड गोड बोला आज सगळ्यांसाठी खूप छान असतो दिवस. यार होईल का तुमचं? चिचू माग लागलो होती की कधी उरकायचं तुमचा आणि कधी निघायचो आपण. मग आम्ही परत बाहेर निघालो आणि आम्हाला त्याच्यात आता विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात, कारण आज आमच्या गावात बरेच 2-3 मंदिर आहेत, सगळ्या मंदिरात जायचं म्हणजे उशीर होईल. त्यामुळे ती म्हणजे चला ना तर आम्ही विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात गेलो होतो. आणि मग विठ्ठल रुक्माईचा म्हणजे आज तर म्हणजे मानच असतो रुक्माईचा, त्याच्यामुळे आज व्यवसायला तर असं आम्ही मस्त सगळ्याजणी गेलो. तिथं पण भरपूर गर्दी होती. मग विठ्ठल रुक्माईला बसवून घेतलं आणि सगळ्यांचं देवांचं दर्शन झालं. तिथं पण भरपूर साऱ्या अशा महिला आल्या होत्या. भरपूर गर्दी झाली होती आज, कारण आज कोणतंच मंदिर रिकामं नव्हतं आणि छान वाटत होतं सगळ्या महिलांना भेटून. नवीन नवीन काही काही नवीन पण होत्या, काही काही ओळखीच्या सगळ्यांना, कारण आपण रोज काय भेटायला जात नाही, कधीमध्ये भेटतो असं मग सणासुदीला. तर मग आज भरपूर अशा महिला भेटत होत्या आणि छान वाटत होतं, कारण सगळ्याच मस्तपैकी नटून पण आल्या होत्या. आणि हे कुंकूसारखं डोळ्यात चाललं होतं माझ्या आज, कारण आज कुंकवाचा मान असल्यामुळे सगळ्या कुंकाचं म्हणजे लावतात, त्याच्यामुळं खूप सारं कुंकू झालं त्यामुळं, आणि त्या डोळ्यात झाल्यामुळं आग चालली होती. नंतर आम्ही थोडं छोटंसं फोटोशूट पण केलं सगळ्यांनी, कारण सगळ्यांना तेवढं नटलं म्हणले फोटो तर काढलेच पण काय पाहिजे ना थोडेफार, म्हणून फोटो पण आम्ही काढले थोडे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी फोटो पण टाकलं, ते नक्की बघा तुम्ही. परत एकदा जाता आता मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त खाणी मस्त राहा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर तुम्ही जर माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला करून घ्या, आणि जर माझा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. फोटो या आठवणीसाठी काढले जातात आणि आम्हाला तर खूप आठवणी आवडतात. मला तर खूप फोटो काढायला आवडतात, कारण मला पहिले फोटो जे असतात ते खूप बघायला आवडतात लहानपणापासून. तरी माझे थोडे लहानपणचे फोटो नाही आहेत, पण मी आता असाच प्रयत्न असतो की माझा नेहमी मला म्हणजे कुठे गेलं तरी आपण फोटो काढले पाहिजे, कारण त्या आठवणी कायम आपल्यासोबत राहतात. आपण छान दिसतो म्हणून नाही, तर आपली ती आठवण कायम आपल्या मनात राहते आणि गोड असं असतं. तर ह्या माझ्या जावबाई आहेत, आता आज खूप मस्त दिसत होत्या. आणि ह्या आमच्या शेजारच्या ताई म्हणजे माझी मैत्रीण पण आहे, त्यांचं नाव अश्विनी ताई आहे. तर आम्ही तिघीजणीच होतो आज, कारण आमच्या वस्तीवरच्या बऱ्याच महिलांना नव्हत्या काही. तर आम्ही असं मस्तपैकी तयार होऊन गेलो होतो आणि मस्तपैकी फोटो पण काढलेले होते. आणि तुम्हाला माझा आजचा लुक आवडला काही नक्की सांगायला विसरू नका.